हॅलो फ्रेंड्स, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या DKC करिअर क्लब या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण घेत आहोत प्रत्येकासाठी सर्वांसाठी ऑनलाईन क्लास. आणि हा आज जो आपली शृंखला, आपली जी सिरीज चालू आहे बुद्धिमत्तेची सिरीज, त्यामध्ये जो आपला घटक आहे तो आहे अक्षर मालिका. अक्षर मालिकेचा आजचा आपला हा चौथा भाग आहे. आपण आतापर्यंत 3 भाग जवळजवळ पूर्ण झालेले आहेत आपले. आणि त्या 3ही भागामध्ये आपण आतापर्यंत वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आजच्या या चौथ्या भागामध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत. आपण काय पाहणार आहोत तर सहसंबंध तो एक घटक. आणि त्याचनंतर एका सांकेतिक भाषेमध्ये या शब्दाला जर या असं म्हटले असेल तर पुढील शब्दाला काय म्हटले असेल, अशा पद्धतीचे प्रश्न. तसेच आणखीन एक तिसरा सुद्धा प्रकार आपण याच भागामध्ये पाहणार आहोत. तर आपल्या या अक्षर मालिका घटकानंतर आपण लगेच दुसरा घटक पण घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला हे घटक पूर्ण लेक्चर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि इतरही आपले व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये, चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये बुद्धिमत्ता, गणित आणि तसेच पोलीस भरती असेल, शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आपण इथं स्पष्टीकरणासह सोडून दिलेल्या आहेत. त्या सर्व पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर पाहूया आपण आजचा पहिला भाग. आणि पहिला प्रश्न पहा, प्रकार काय आपला सहसंबंध या घटकावरती अक्षर मालिकेवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. कोणतीही शिष्यवृत्ती असो, पोलीस भरती असो, MPSC, PSI, STI च्या पूर्व परीक्षा असतील किंवा राज्यसेवेची पूर्व परीक्षा असतील, त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. IBPSC, बँकची, PO ची परीक्षा असेल, SO ची परीक्षा असेल, त्यामध्ये सुद्धा आर्मीच्या भरतीच्या परीक्षा असतील, SRPF ची असेल, त्या सर्वांमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. काय आहे तो पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो, म्हणजे हा पहिलं पद आहे आणि हे दुसरं पद आहे, बरोबर आहे. या पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो काही संबंध असेल तोच संबंध या तिसऱ्या पदाचा या चौथ्या पदाशी असतो. लक्षात घ्या, पद प्रथम लक्षात घ्या. हे असतं पहिलं पद आणि हा दुसरं पद. या पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असणार आहे तोच संबंध या तिसऱ्या पदाचा या चौथ्या पदाशी असणार आहे. लक्षात घ्या. मग आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या जागी, म्हणजे या रिक्त जागी आपल्याला पर्यायामधून एक शब्द निवडून लिहायचा असतो, बरोबर आहे. मग आता तो जो निवडायचा योग्य पर्याय तो कसा निवडायचा, तत्पूर्वी आपल्याला हा पहिलं पद आणि या दुसऱ्या पदामधला जो काही संबंध असेल, या दोघांमधला जो संबंध असेल तो संबंध आपल्याला शोधावा लागेल. तो संबंध सर्वात प्रथम आपल्याला फाइंड आउट करावा लागणार आहे, कारण तो संबंध शोधल्यानंतरच आपण हा पुढचा संबंध शोधू शकतो. ठीक आहे, पाहूया आता आपण उदाहरणाच्या सहाय्याने आणि किती प्रकारचे संबंध, किती प्रकारचे सूत्र यामध्ये वापरले जातात. आता पहिला प्रकार आहे आपल्याला चेअर दिलेला. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आपल्याला शब्द महत्वाचा नाही दिलेले, त्यातली अक्षर महत्वाची आहेत. आता चेअर CHAIR आणि पुढे दिलेला आहे RIAHC. आता जर तुम्ही याचा विचार केला तर पहा, आणि आय आणि आर. जर तुम्ही याचा विचार केला तर फक्त काय केलेलं आहे, उलट क्रमाने लिहिलेलं आहे. काय केलाय, उलट क्रमाने शब्द लिहिला. काय केलेलं आहे, फक्त उलट क्रमाने शब्द लिहिलेला आहे. CHAIR झालाय तर फक्त R पासून सुरुवात केली, RIAHC, बाकी काहीही नाही. म्हणजे तसंच हा आपल्याला काय करायला लागणार आहे, E पासून सुरुवात करायला लागणार आहे. म्हणजे E नंतर L, नंतर B, नंतर A आणि नंतर T. काही नाही, आपण फक्त काय केलेलं आहे, उलट क्रमाने शब्द लिहिलेला असा टेबल. आणि उजवीकडून डावीकडे या क्रमाने शब्द लिहिलेला आहे, त्या क्रमाने अक्षर आलेले, बाकी काही नाही. जर तुम्ही पाहिलं तर ही थोडक्यात आपल्या आरशातील प्रतिमाच असू शकते. अशा पद्धतीने हे सोडवलेलं आहे. ठीक आहे, बघूयात आपला पुढचा प्रश्न, प्रकार 2. BCA
HFDH असं म्हणतो YXU आणि WS दिलेला आहे. आता पहा B आणि Y जर तुम्ही एका खाली एक जर शब्द लिहून घेतला तर आणखीन सोपं जातं. पहा लक्षात घ्या, आणखीन सोपं जातं तुम्हाला. YXU W आणि S आपण मुद्दाम एका खाली एक लिहिलेले आहेत, कारण काय आपल्याला सोडवण्यासाठी आणखीन सोपं जातं. तर पहा B आणि Y चा संबंध काय. पहा BY, पहा BY, CX FU DW, पहा DW आणि HS पहा. म्हणजे शब्द काय आहेत, विरुद्ध शब्द आहेत, विरुद्ध अक्षर आहेत. पहा विरुद्ध अक्षरे आहेत, विरुद्ध अक्षरे आहेत दिलेले आपल्याला. बी चे विरुद्ध वाय ही जर आपण मांडणी केलेली आहे, मी तुम्हाला सर्वप्रथम सांगितलं ही मांडणी आवश्यक आहे. या मांडणीत पाहिल्यानंतर लगेच तुम्हाला BY CS DW FU HS एकाखाली एकच आहेत लगेच दिसतात, ते विरुद्ध आहेत. म्हणजेच काय आहे, दोघांच्या अनुक्रमांकाची बेरीज ही 27 येते. पहा आता त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय, यांच्या विरुद्ध करायचं. एम च्या उलट काय आहे, एम च्या विरुद्ध N, बरोबर आहे N. ए च्या विरुद्ध झेड, जी च्या विरुद्ध टी, के च्या विरुद्ध पी आणि डी च्या विरुद्ध डब्ल्यू. पहा झाला आपला शब्द तयार. आपण N झेड टी पी आणि W लगेच लिहू शकतो. पहा आपण या प्रश्नामध्ये आपण पर्याय लिहिलेले नाहीत, कारण आपल्याला पर्यायाची आवश्यकता नाही. आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय, आपला त्यातला संबंध शोधणं, ते सूत्र शोधणं महत्वाचं आहे. आपण उलट लिहिलं लगेच आपल्या रिक्त स्थानी आपल्याला हा शब्द सापडलेला आहे. ठीक आहे, आता पाहूया आपण त्याच पद्धतीने. आता पहा सूत्र बदललेलं आहे, इथं उलट क्रमाने लिहिलेले होते. या गणितामध्ये विरुद्ध अक्षर घेतलेली होती. आता याच्यामध्ये काय घेतलेलं आहे पहा, DRIVE आहे, ESJWF आहे. आता हा वेगवेगळे आहेत, बरोबर आहे. हेच अक्षर या ठिकाणी आहेत का, नाहीत, वेगळे अक्षर आहेत. म्हणजे काहीतरी बदल झालेला असणार आहे. मग आपण काय करू, सर्वप्रथम एका खाली जर एक लिहून घेतले आपण तर आपल्याला सोपं जातं. पहा अत्यंत ESJW आणि F जर एका खाली एक लिहून घेतले तर आपल्याला आणखी सोपं जातं. कसं जातं बघा, डी आणि ई चा जर विचार केला तर तुम्ही या दोघांच्या मध्ये अधिक एक चा फरक आहे. पहा आता या आर आणि एस चा जर विचार केला तर आर आणि एस मध्ये सुद्धा अधिक एक नि वाढ झालेली आहे. त्याच पद्धतीने आय आणि जे चा जर विचार केला तर आय आणि जे मध्ये सुद्धा अधिक एक ने वाढ झालेली आहे. व्ही आणि डब्ल्यू मध्ये सुद्धा अधिक एक ने वाढ झालेली आहे आणि ई एफ मध्ये सुद्धा अधिक एक नि वाढ झालेली आहे. एक एक नि पुढचं अक्षर इथं घेतलेलं आहे. मग आता एफ च्या पुढे आपल्याला अधिक एक नि वाढ, अधिक एक नि वाढ, अधिक एक, अधिक एक, अधिक एक नि, म्हणजे पुढचं अक्षर आपल्याला घ्यायचं आहे. मग एफ च्या पुढे काय आहे, जी. एफ च्या पुढे जी, नंतर आय दिलेला आहे. आय च्या पुढे काय आहे, आय च्या पुढे आहे जे, नंतर जी च्या पुढे काय आहे एच, बरोबर आहे. एच च्या पुढे काय आहे आय आणि टी च्या पुढे काय आहे यू. हा झाला आपला शब्द तयार. मांडून घ्या, जी जे एच आय आणि यू. अशा पद्धतीने काय झालेलं आहे हे पाहता. वेगवेगळे संबंध आपण या प्रश्न रूपाने पाहणार आहोत. आता इथं अधिक एक, मग कधी पण आता इथं एक चा फरक दिलेला आहे, एक निवाड आहे. मग कधी कधी काय होईल, सगळीकडे अधिक दोन असं असू, दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अशा पद्धतीने फरक येऊ शकतो, बरोबर आहे. मग कधी अधिक 3 पर्यंत येऊ शकतो, 5 पर्यंत. आणखीन एक फरक कसा येत असतो, 1 2 3 4 5 6 असा क्रमवार वाढत जाऊ शकतो. कधी कधी काय होत असतं, फरक जो असतो वजा 1 वजा 1 वजा 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 होईल,
-2 अशा पद्धतीने सुद्धा होऊ शकतो. आपण हे सगळे प्रकार प्रश्नाच्या साहाय्याने पाहणार आहोत. चौथ्यामध्ये वेगळा संबंध दिलेला आहे. काय संबंध दिलेला आहे तो आपण शोधू पहा. आता हा शब्द आपण एका खाली एक लिहून घेऊ पहा. O P F आणि L. पहा कधीही दोन शब्द एका खाली एक लिहिल्यानंतर आपल्याला शोधणं सोपं जातं पहा. आणखीन एक पद्धत आहे, क्रमांक दिले तर आणखीन सोपं जातं पहा. आता पहा याचा जर तुम्ही विचार केला तर पहा हे 2 गट दिलेले आहेत बरोबर आहे, आणि हे 2 गट विचार करा पहा. हा गट या ठिकाणी आलेला आहे आणि हा या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे दोन्ही गट एकमेकाचे काय झालेले आहेत, क्रॉस झालेले आहेत. मग त्याच पद्धतीने आपण याचे सुद्धा 2 गट करून क्रॉस करू शकतो पहा. हा आणि हा असे 2 गट आपण करू शकतो बरोबर आहे. ठीक आहे, कारण याचे 2च गट केलेले आहेत. आणि आता हा जो गट आहे दुसरा गट पहिल्यांदा आणि पहिला गट दुसऱ्या वेळेस आलेला आहे लक्षात घ्या. मग हा पहिला गट येईल काही OND बरोबर आहे. पहा हा गट तयार झाला की नाही, हा इथं आला बरोबर आहे. आता हा काय होईल, हा या बाजूला येईल गट. हा काय SE आणि C. याच्या क्रमामध्ये काहीही बदल झालेला नाही लक्षात घ्या. OP आज तोच क्रम आहे, तोच क्रमित आलेला आहे. FL तोच क्रम आहे, तोच क्रमित आलेला आहे. त्याच पद्धतीने OND तोच जसा क्रम आहे तसं फक्त गट या ठिकाणी उचलून आलेला आहे. SAC तसंच गट उचलून या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे आपला हा शब्द तयार झालेला आहे. मग काय शब्द तयार होईल, OND SE आणि C अशा पद्धतीने आपल्याला संबंध आहे दोन्हीच्या मध्ये. पाहूया आपला आता प्रश्न 5व्या काय संबंध दिलेला आहे पहा. आता हे असा संबंध आहे नक्की आहे, हे आपण कसं शोधायचं पहा लक्षात घ्या. आता या शब्दामध्ये पहा, या शब्दामध्ये आणि या शब्दामध्ये कोणतं नवीन अक्षर आलेलं आहे का, नाही, कोणतंही नवीन अक्षर आलेलं नाही. जर नवीन अक्षर नाही म्हणजे याचा अर्थ याच अक्षरांचा काहीतरी फेरफार, काहीतरी गट मागं पुढे केलेले आहेत बरोबर आहे. जर नवीन आलेला असेल, नवीन अक्षर आलेले असतील तर मग समजायचं काय +1 +2 3 अशा पद्धतीचं काहीतरी असेल. पण जर नवीनच आले नाही म्हणजे याच काहीतरी फेरफार केलेला आहे. आता हे सुद्धा आपण गट घेऊन पाहूया, एका खाली लिहून पाहू. पाहता काय आहे, TICRONE आणि U. आता सारखे आहेत पहा, सोबत आलेले आहेत पहा. TIC सोबत आलेला आहे, TIC हा पहा, हा एक गट जो आहे तो सोबत आलेला आहे TIC. नंतर RO, नंतर हा एक गट तयार झालेला आहे RO. नंतर NEU पहा, हे सोबत आलेले आहेत अक्षर. यातलेच अक्षर या पुढच्या संबंध दुसऱ्या पदामध्ये सोबत आलेले म्हणून गट तयार करायला आपल्याला सोपे गेले पहा. NEU असा जसं तसं गट NEU आलेला आहे. RO जसं तसं RO आलेला आहे. आणि TIC जसं तसं आलेला आहे. मग आपले गट तयार झालेले आहेत पहा लक्षात घ्या. आता पहा आणि गट तयार झाले, आपोआप गट तयार झाले बरोबर आहे. मग हा आता क्रमांक काढला, पहिला दुसरा हा तिसरा गट आहे बरोबर आहे. आलेत कशा पद्धतीने, तिसरा गट इथं आलेला आहे बरोबर आहे. हा ठीक आहे. दुसरा गट जसाच्या तसा तिथेच आहे, त्याच्यात काही बदल नाही. आणि पहिला जो गट आहे तो शेवटी गेलेला आहे बरोबर आहे. पहिला गट काय झालाय, शेवटी गेलेला आहे पहा. याच पद्धतीचं थोडंसं झालंय, फक्त 3 गट दिलेले आहेत लक्षात आलंय. या पद्धतीने आपण गट केल्यानंतर क्रमांक दिला, एकदम सोपं जाते पहा, एकदम सोपं आहे लक्षात आलंय का. पहा आता पहिला गट शेवटी गेला, शेवटचा गट सुरुवातीला. आता त्याच पद्धतीने आपण आता काय करूया, हा शब्द घेऊ पहा, PSYCHE
एच ओ टी आय आणि सी. बरोबर आहे. आता याचे गट करून घ्या. जरी इथं पहा 3 2 आणि 3 असे गट तयार झाले, शेवटला 3चा गट आहे हे निश्चित आहे. पहा हे पहा 3चा गट आणि शेवटचा सुद्धा 3चा गट हे निश्चित झालं. आता हा मधला एक गट जरी 3 अक्षर असले मध्ये तरी काही हरकत नाही. आपल्याला 3 3चे गट आहेत. आपल्याला गट किती करायचे आहेत? आपल्याला गट 3च करायचे आहेत. गट 4 जाऊन करून चालणार नाही. जेवढे गट पहिल्या याच्यामध्ये झाला असतात पहिल्या आणि दुसऱ्या शब्दामध्ये तेवढेच गट आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या पदात झाले पाहिजेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. मग आता हा जो पहिला गट आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे. दुसऱ्या संबंधामध्ये काय 3 2 1 या पद्धतीने येत असतं. 3 2 आणि 1. बरोबर आहे. म्हणजे हा तिसरा गट 1 नंबरला येणार आहे. काय तो टी आय सी. बरोबर आहे. नंतर दुसरा काय आहे सी एच ओ आणि पहिला काय आहे पी एस वाय. झाला आपला शब्द तयार. हा जो गट आहे हा इथं आलेला आहे. हा जो गट आहे हा इथं गेलेला आहे पहा गट. आणि हा जो आहे गट हा जसाच्या तसा आपला खाली आलेला आहे मध्ये. हे जसा आला होता खाली तसाच तो सुद्धा आलेला आहे. अशा पद्धतीने म्हणजे आपण क्रमांक 1 2 3 टाकूनही करू शकतो. त्यानंतर आपण आकृत्या काढूनही आणखीन समजण्यासाठी करू शकतो. गटही आपण पाडलेले आहेत की जेणेकरून आपल्याला ते उदाहरण अगदी परफेक्ट समजावं. प्रश्न आहे 6वा. पाहता BUNCH म्हणजे बन दिला NH BUC. पहा म्हणजे हीच अक्षर जे आहेत हीच 5 अक्षर यामध्ये सुद्धा आलेले आहेत. म्हणजे याच अक्षराचा काहीतरी फेरफार केलेला असणार आहे. पहा आणखीन आपण कसं आहे प्रत्येक उदाहरण एक वेगळ्या ट्रिक्सने सोडवत असतो जेणेकरून आपल्याला सगळ्या ट्रिक्स आपल्याला माहित असते. कारण प्रत्येकाला एकच ट्रिक्स सोपी जाईल असं काही नसतं. प्रत्येकाची आवड आणि प्रत्येकाची हातुटी वेगळी असते. कोणाला अंक टाकून सोपं जातं, कोणाला आकृती काढून सोपं जाते, कोणाला मोजून सोपं जाईल पुढे. बरोबर आहे. अशा पद्धतीने आता हे जे दिलेलं आहे पहा याला काय करून घ्या. एक सगळ्यात सोपं आहे. ज्यावेळेस एकच दिलेले असतात त्यावेळेस त्यांना क्रमांक देऊन घ्या. पहा 1 2 3 4 आणि 5 अशा पद्धतीने त्यांना क्रमांक दिल्यानंतर ते कशा पद्धतीने पुढे आलेले आहेत हे आपल्याला लगेच लक्षात येते. पहा आता यांचा क्रमांक किती आहे 3, एच चा क्रमांक किती आहे 5, बी चा क्रमांक किती आहे 1, त्यानंतर यू चा किती आहे 2 आणि सी चा किती आहे 4. बरोबर आहे. म्हणजे या क्रमांकाने ते आलेले आहेत. मग आता याला सुद्धा आपण क्रमांक 1 2 3 आणि 4 आणि 5 पहा असं क्रमांकाची पद्धत ही तेव्हा सोपी जाते ज्या वेळेस पहा पहिला पद, दुसरं पद, तिसरं पद आणि चौथं पद या चारही पदामध्ये समान अक्षर असतील. लक्षात घ्या. एक जरी आपल्याला इथं अक्षर दिलं असतं 6व्या क्रमांकाचं तर ते 6व्या क्रमांकाचं अक्षर टाकायचं कुठं हा प्रश्न निर्माण झाला असता लगेच. बरोबर आहे. त्यामुळं ही पद्धत क्रमांकाची तेव्हा उपयोगी आहे जेव्हा सर्व ठिकाणी समान पदे असतील. आता पहा मग घ्या. आता आपलं पुढचं कसं येणार यायला पाहिजे 3 5 1 2 आणि 4. बरोबर आहे. क्रमांक लिहून घ्या. आधी क्रमांक लिहून घेतल्यानंतर लगेच 3 क्रमांकावर काय आहे ए, 5 क्रमांक कशाचा आहे ई, 1 क्रमांक कशाचा आहे पुन्हा ए, हा ए जरी ए डबल असला तरीही काय हरकत नाही. ए 2 क्रमांक कशाचा आहे डब्ल्यू, 4 क्रमांक कशाचा आहे के. झाला आपला शब्द तयार. लक्षात आलंय. अशा पद्धतीनं आपण फक्त क्रमांक केव्हा समान पदे असतील तेव्हा. प्रश्न 7वा पहा CEGHRNJF आहे. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे ते समांतर पदे नाही आहेत त्यामुळे विषयच नाही. आता आपल्याला काय करावं लागणार आहे आपण एका खाली एक मांडून घेऊ पहा म्हणजे आपल्याला आणखीन सोपं जातं. CRNJ आणि F
आता थोडासा बदल आहे पहा. आता आपण काय करून घ्या, वेगळ्या पद्धतीने क्रमांक मांडून घ्या. जर आपल्याला लवकर सापडत नसेल तर क्रमांक मांडून घ्या. सी चा क्रमांक किती आहे? सी चा क्रमांक आहे 3. ई चा किती आहे? ई चा आहे 5. जी चा किती आहे? जी चा आहे 7. आय चा किती आहे? आय चा आहे 9. आर चा मांडून घ्या. आर चा क्रमांक किती आहे? आर चा क्रमांक आहे 18. एन चा पहा, एन चा क्रमांक आहे 14. जे चा क्रमांक आहे 10. एफ चा क्रमांक आहे 6. पहा, आपल्याला लवकर लक्षात येत नव्हतं की कशा पद्धतीने करायचं, पण आपण क्रमांक मांडल्यानंतर आपल्या लगेच लक्षात आलेलं असेल. पहा, 3, 6, 5, 10, 7, 14, 9, 18 म्हणजे काहीतरी आपल्याला संबंध सापडलेला आहे. पहा, आता संबंध काय? संबंध असा आहे, पहा, 3 याची दुप्पट केलेली आहे, गुणिले 2, बरोबर आहे. 6 5चा आणि 10चा गुणिले 2, 7 आणि 14 गुणिले 2, 9 आणि 18, आय आणि आर गुणिले 2, 9 दुने 18 अशा पद्धतीने दुप्पट झालेली आहे. त्यांची काय झालेली आहे? दुप्पट करून पुढचं अक्षर आलेलं आहे. तर आता आपल्याला पाहिजे आय के एम. आता आय के एम जे शेवटचं येणार आहे, पहा, या पद्धतीने इथं जे येणार आहे आकृती, ही जर जी आकृती तयार झालेली ती आकृती आपण तिथं तयार करून घ्यायची. आता हा एकच आहे म्हणजे हा मध्यभागीच येणार आहे, बरोबर आहे. आपल्याला 3च आहे त्याच्यामुळे काही बदल होणार नाही, तो मध्यभागीच येणार आहे. आता आय चा क्रमांक किती आहे पहा? आय आहे 9. के आहे 11 आणि एम आहे 13. आता इथं किती येणार आहे? 13 दुने 26, 11 दुने 22 आणि 9 दुने 18 क्रमांकाचे अक्षर अशा पद्धतीने येणार आहे. मग 26 क्रमांकावर काय आहे? झेड. 22 क्रमांकावर काय आहे? व्ही. 18 क्रमांकावर काय आहे? आर. म्हणजेच आपल्याला आलेला आहे झेड, व्ही आणि आर. झेड, व्ही आणि आर अशा पद्धतीने आपल्याला मिळालेलं आहे. लक्षात घ्या, आकृती तयार झालेली आहे, गुणाकार दुप्पटीने तयार झालेली आहे. फक्त क्रॉस आहेत पहा, मधले 2 क्रॉस, शेवटचे 4ही क्रॉस अशा पद्धतीने आपल्याला मिळालेली आहे. पाहूया आता आपला पुढचा. आता पुन्हा पहा तशाच प्रकारचा प्रश्न आलेला PALE आणि आता आपल्याला 3ऱ्याच क्रमांकाचं पद विचारलेलं आहे. असंही विचार, असं काही आपल्याला ठरवून नाही की आपल्याला 4थ्याच क्रमांकाचं पद विचारतील आणि 3ऱ्या क्रमांकाचं अजिबातच विचारणार नाही, तसं काही नसतं. आपल्याला 3रंही विचारू शकतात, 4थंही विचारू शकतात, कोणतंही विचारू शकतात. आता पहा, आता अक्षरामध्ये समान आहे, सगळीकडे 4 आहेत, इथं 4च येणार आहेत आणि इथं बी 4च आहेत, बरोबर आहे. मग आपण क्रमांक टाकून सुद्धा करू शकतो अत्यंत सोप्या पद्धतीने. क्रमांक एकदम सोपी पद्धत आहे यासाठी. 3 आणि 4, L 3 4 2 1 याच पद्धतीने. आता इथं आता लक्षात घ्या, तुम्ही काय करता, परत इथं याला 1 2 3 4 क्रमांक द्यायचे नाहीत. हे 4थं पद आहे. दुसऱ्या पदाचे क्रमांक 4थ्याला असतात आणि पहिल्याचे 3ऱ्याला असतात, हे लक्षात घ्या. म्हणजे आता हे क्रमांक याला असणार आहे, यसला 3 4 2 1, बरोबर आहे. दुसऱ्याची क्रमांक हे 4थ्याला असणार आहे. मग आता ते क्रमवारीनं करून घ्या, सोपं आहे. 1 2 3 1 2 3 आणि 4 या पद्धतीत. 1 ला काय आहे? पी. 2 ला काय आहे? ओ. 3 ला काय आहे? एस आणि 4 ला काय आहे? एच. झालं एकदम सोप्या पद्धतीने. पण समान अक्षर असल्यानंतरच क्रमांक चालतो, नाहीतर मग आपल्याला ते एकाखाली एक मांडून आपण ते शोधायचे आहेत. 9व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, थोडासा वेगळा आहे पहा, वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. समसंबंधावरच म्हणजे जे संबंध आहे त्यावरच आधारित हा प्रश्न आहे. कारण का आपण एक एक तर पाहिल्याच आहे, आपण प्रत्येक प्रकारचा प्रश्न पहा, म्हणजे काय असतं, वेगवेगळ्या परीक्षेला वेगवेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला जातो. आता FIT दिलाय, पुढे FEAT फीड दिलाय, SIT सीट दिलाय, पुढे CTA BID बीड दिलेलं आहे. आता आपल्याला किती दिले इथं? 6 पद आहेत. किती आहेत? 6 पद आहेत. पहिल्याचा दुसऱ्याशी जो संबंध आहे तोच संबंध
तिसऱ्याचा चौथ्याशी आहे आणि तोच संबंध पाचव्याचा सहाव्याशी सुद्धा आहे. जर आता तुम्ही याच्याकडे जर काळजीपूर्वक जर पाहिलं तर वेगळं दिसत आहे का अर्थपूर्ण शब्द आपल्याला सगळे दिसत आहेत पहा, बरोबर आहे. मग आता आपल्याला नवीन माहित नसतं की BID चा पुढचा काय अर्थपूर्ण शब्द असणार आहे, त्याला काय समजणार, कारण याचा अर्थही आपल्याला कधी कधी माहित नसतो. परंतु मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगत असतो की अक्षर मालिकेमध्ये अर्थपूर्ण शब्द हा गौण बाब असते, ही नंतर विचारायचं. एकदम अर्थपूर्ण शब्द तयार करा असं ज्यावेळेस आपल्याला सांगितलंय त्याच वेळेस आपण तो शब्द तयार करायचा असतो किंवा पाहायचा असतो. आता जर तुम्ही याच्यात काळजीपूर्वक जर पाहिलं तर आयच्या जागेवर ई आलेलं आहे. इथं सुद्धा तुम्ही जर आय पाहिलं पहा तर आयच्या जागेवर काय आलेलं आहे, ई आलेलं आहे. काय आलेलं आहे, ई. मग तसंच या आयच्या जागेवर इथं सुद्धा काय येणार आहे, ई आणि ए येणार आहे. आणि सुरुवातीचं बी आणि डी काय होणार आहे, जसं आहे तसंच राहणार आहे, काहीही बदल होणार नाही. पहा एवढं सोपं होतं, पाहिजे इतके सोपं आहे. फक्त आयचं ई केलेलं आहे, बाकी काहीही नाही. मुद्दा मी तुम्हाला याचे पर्याय सुद्धा लिहिले होते पहा, कारण आपण लगेच गोंधळून जातो. आता ठीक आहे, प्रश्न 10वा पाहूया. आता पोलिसमॅन पुढे आयस दिलंय, पेनलेस पुढे नील दिलंय आणि कन्सोनंट पुढे विचारले. आता काय आहे, आता लक्षात घ्या. आता कशा पद्धतीने हे शब्द तयार झाले पहा. आता पहिलं तर आपल्याला सगळे शब्द हे अर्थपूर्ण दिसतात पहा, बरोबर आहे. पण कशा पद्धतीने हा आलेला आहे, हा ICE हा NIL हा कशा पद्धतीने आलेला आहे हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. पहा ICE जर विचार केला तर पहा या ठिकाणी आपल्याला ICE आहे या शब्दामध्ये. NIL जर विचार केला तर हा सुद्धा या ठिकाणी आहे पहा, NIL, बरोबर आहे. म्हणजे त्याच पूर्वीच्या शब्दामध्ये आहे पहा, मदर वर्ड म्हणायचं आपण त्याला, मोठ्या शब्दामध्ये आहे, बरोबर आहे. लपलेला शब्द, आपण लपलेला शब्द म्हणतो याला, ठीक आहे. आता काय झाला, हा पहिला गट तयार झाला. मग इथं लगेच लपल्यामुळे काय तयार झाले, गट तयार झाले पहा. 1, 2 आणि 3, 1, 2 आणि 3 असे गट तयार झाले. मग इथं कोणता गट आलेला आहे, इथं आलेला आहे दुसरा गट, बरोबर आहे. मग इथं सुद्धा पहिले गट तयार झाले पहा, 3, 3 चे 1, 2 आणि 3. आणि कोणता गट आलेला आहे त्याच्या समोर, फक्त दुसरा गट आलेला आहे. मग आपण या कन्सोनंटचे आपण तसेच गट करून घेऊ पहा. याचे सुद्धा 3, 3 चे गट होणार आहेत, पहिला, दुसरा आणि तिसरा. मग अर्थातच आपल्याला शेवटी कोणता गट येणार आहे, हा SON, फक्त एवढाच शब्द येणार आहे पहा आपल्याला, ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजेच पर्यायामध्ये आपला कोणता आहे, पर्याय दुसरा हा आपला येणार आहे, बरोबर आहे. गट तयार करून घेतलेले आहेत आणि तोच आलेला आहे, फक्त वेगळं असं काहीही नाही. तुम्हाला ते कधी कॅपिटल मध्ये दिलं जाईल आणि कधी स्मॉल लेटर मध्ये सुद्धा दिलं जाईल, ठीक आहे. हाय फ्रेंड्स, आय होप की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, कारण आता आपण या अक्षर मालिकेमधला पाहणार आहोत पुढचा प्रकार, एका सांकेतिक भाषा. पहा तोच आहे समसंबंध, सहसंबंध, ज्याला आपण संबंध म्हणतो त्याच पद्धतीचा, फक्त प्रश्नाची भाषा बदललेली आहे. त्या पद्धतीने आपल्याला थोडासा शाब्दिक रूपामध्ये दिलेला असतो, तोच प्रश्न आहे, बाकी काही बदल नाही. पहा आता प्रकार आहे सांकेतिक भाषा. प्रकार, एका सांकेतिक भाषेत नोव्हेंबर हा शब्द या पद्धतीने असा लिहितात, तर ऑक्टोबर हा शब्द कसा लिहा, बरोबर आहे. एकदम सोपा आणि सुटसुटीत असा हा आपला प्रश्न आहे पहा. तर एक काही नाही, मी मुद्दामून आपल्याला लिहितानाच एका खाली एक लिहिलेलं आहे, आपल्याला एकदम उत्तर काढायला सगळं सोपं जाणार आहे. आता लक्षात जर घेतलं तुम्ही तर पहा, हा नोव्हेंबर शब्द आणि हा दिलेला तुम्हाला शब्द, तर पाहिलं पहा RE उलट क्रमाने लिहिलेला आहे पहा. हा दिलेला आहे या पद्धतीने आणि उत्तर आपल्याला दिलेलं आहे या पद्धतीने पहा, बाकी काहीही नाही. लक्षात घ्या, REBMEVON नंबरिंग केलं तुमच्या आणखी लक्ष दिले, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 याचाच क्रमांक केले, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1, बरोबर आहे. म्हणजे फक्त उलट क्रमाने लिहिलेला आहे. दिलेला शब्द डावीकडून उजवीकडे आहे आणि पुढचा शब्द सांकेतिक भाषेमधला शब्द उजवीकडून
डावीकडे लिहिलेला आहे. याचंही तेच होणार आहे, फक्त काय होईल या पद्धतीने लिहिला जाईल. REBOTC आणि O या पद्धतीने आपला होणार आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या पहा, 1 2 3 4 5 6 आणि 7 7 6 5 4 3 2 आणि 1 पहा उलट क्रमाने आलेला आहे. क्रमांक टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला लगेच लक्षात येतं. नाही एका सांकेतिक भाषेत पब्लिक हा शब्द LICPUB असा लिहितात, तर ट्रॉफी हा शब्द त्याच भाषेत कसा लिहा. आपण मुद्दाम आपल्याला उत्तर व्यवस्थित लिहिण्यासाठी आपण थोडीशी जागा सोडून व्यवस्थित एका खाली मान्य करून आधीच घेतलेलं आहे प्रश्नामध्येच. पण आता पब्लिक हा शब्द जर पाहिला तर तुम्हाला अक्षर समान आहेत पहा, लक्षात गेलंय पहा. इथे जे अक्षर आहेत तीच अक्षर आपल्याला दिलेल्या पुढच्या शब्दामध्ये आहेत. आपण याला क्रमांक मांडून सुद्धा करू शकतो किंवा गट पाडून सुद्धा करू शकतो. आपण इथं गट का मांडून करू पहा, सोपा आहे. गट केल्यानंतर पहा हा पहिला गट आणि हा दुसरा गट आहे, बरोबर आहे. काहीच झालेलं नाही पहा, फक्त या दोन गटाच्या आदला बदल झालेली आहे, बाकी काहीही नाही. पहिला गट शेवटी गेलाय आणि शेवटचा गट 2 नंबरचा गट 1 नंबरला आलेला आहे. दुसरं काही बदल नाही. त्याच पद्धतीमध्ये गट करून घ्या. मग 3-3 चे गट आहे. हा पहिला गट आहे तो इकडे जाणार आहे आणि हा दुसरा गट आहे तो पहिले येणार आहे, म्हणजे PHY आणि पुढे येणार आहे TRO. हा होईल आपला शब्द, बरोबर आहे. त्याच भाषेमध्ये काहीही दुसरा बदल नाही पहा. असे गट तयार सुद्धा झालेले आहेत. आकृतीच्या सहाय्याने सुद्धा आपल्या लक्षात येते पहा. प्रश्न तिसरा आहे, एका सांकेतिक भाषेत इंटेलिजन्स हा शब्द पहा या पद्धतीने लिहितात. आता तो वाचता येणार नाही आपल्याला, सगळे मागे पुढे अक्षर केलेले आहे. असा लिहितात, तर त्याच भाषेत मॅथमॅटिकल हा शब्द कसा लिहाल पहा. ज्या वेळेस आपल्याला थोडासा आता या शब्द खूप दिलेले, अक्षर खूप दिलेले आहेत, परंतु ती अक्षर वेगळी नाहीत. याच मधले अक्षर आहे, म्हणजे याचा अर्थ अधिक 1 2 3 असा काहीही त्याच्यामध्ये संबंध नाही, फक्त त्या अक्षरांचे मागं पुढं फेरफार झालेला आहे. मग आता कशा पद्धतीने झालाय तुम्ही पहा. आता पहिल्यांदाच इथं आलेला आहे पहा, ई आणि टी आलेला आहे, बरोबर आहे. हा टी आणि ई या ठिकाणी जोडून आहेत पहा. कधीही करत असताना आपण गट कोणते तयार होते ते शोधून घ्यायचे पहा. हा गट तयार होत आहे, बरोबर आहे. पहा हा एक गट तयार झालेला आहे. आणि एन आणि आय चा विचार करा, हा सुद्धा एक गट तयार झालेला आहे पहा. हे गट दोन्ही गट एकमेकाला तयार झालेले आहे. त्यानंतर GI हा पाहिजे, GI हा आहे, GI आणि हा GI थोडं मागे पुढे आहे, त्याचा आपण नंतर संबंध पाहू, पण जवळजवळचे जे आहेत आलेले ते आपण शोधून घेऊ. आता इथं डबल एल आहे, इथं सुद्धा डबल एल आहे, यावरून तर आपल्याला काही संबंध लवकर लक्ष देणार नाही. आता हा EC आहे, बरोबर आहे. इथं CE आहे, उलट आहे पण आहे. इथं सुद्धा EN आहे, इथं NE आहे, उलट आहे पण आहे पहा. अशा पद्धतीने आता गट तर आपल्याला सापडलेले आहेत. आता हे आलेत कशा पद्धतीने पहा. आता या सुरुवातीच्या 4 गटामध्ये विचार करा पहा. हा गट आणि हा गट, हा 2 नंबरचा गट इथं आलेला आहे, परंतु काय झालंय पहा, लक्षात घ्या. ई आणि टी या दोन्हीच्या याच्यामध्ये आपसामध्ये बदल झालेला आहे. ई जो शेवटला होता तो 1 नंबरला आला आणि टी जो आधी होता तो शेवटी 2 नंबरला गेलेला आहे. हा बदल झालेला आहे. त्याच पद्धतीने बदल या गटामध्ये सुद्धा झालेला आहे. IN आहे, इथं खाली येताना मात्र NI झालेलं आहे. तोच बदल यांच्यामध्ये सुद्धा झालेला आहे. पाहता या LL चा बदल तुमच्या लक्षात येणार नाही, पण IG आणि GI हा बदल झालेला आहे. तसाच बदल EN आणि NE मध्ये आहे. तोच बदल CE आणि EC मध्ये झालेला आहे, लक्षात घ्या. आता हाच बदल आपल्याला इथं पाहायचा आहे. आपल्याला इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, म्हणजे पहिले 2 याचे काय करावं लागणार आहे, आपल्याला गट करावा लागणार आहे. 2 चे गट आपल्याला करावे लागणार आहे. आता 2 चे गट केल्यानंतर आपल्याला त्यांची खाली दिलेल्या याच्यामध्ये मांडणी करावी लागणार आहे. हा गट, हा 2 नंबरचा गट आपल्याला आधी येतोय, बरोबर आहे. इथं येत आहे, म्हणजे कसा येत आहे तो
टी एच असा येतोय का नाही, तो कसा येत आहे एच टी, दोन्हीच्या स्थानामध्ये बदल होऊन तो गट येत आहे. नंतर दुसरा येत आहे पहा हा गट एम ए येईल का नाही, तो काय येणार आहे ए एम येणार आहे पहा, बदल होऊन आलेला आहे पहा गट, लक्षात आले. आता हे झालं, आता हा गट येणार आहे आपला, आता इथं येईल म्हणजे हा गट येईल, बरोबर आहे, हा गट येणार आहे ए टी आहे, पण तो बदल होऊन काय येईल टी ए असा येणार आहे. हा ई एम आहे, पण तो बदल होऊन कसा येईल एम ई असा येणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर टी आणि सी आणि एल हा गट येईल पाहता, ए एल आहे तो एल ए असा येईल, आणि टी सी आहे तो सी टी असा येईल पहा. अशा पद्धतीने आपले हे गट आलेले आहे. आपल्याला दिलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या पदातला संबंधाची सांकेतिक भाषा सापडली की आपल्याला उत्तरामधून काढायला काहीच अडचण नाही. पाहूया आपण आता दुसरे शब्द. चौथा प्रश्न आहे, चौथ्या प्रकारचा थोडेसे वेगवेगळ्या प्रकारचे आपण घेत आहोत. जे प्रश्न आपण समसंबंधामध्ये पाहिलेले असतात ते थोडेसे आपण या ठिकाणी टाळलेले आहेत. वेगळे प्रकार पाहत आहोत आपण. एका सांकेतिक भाषेमध्ये काउंटर्स हा शब्द या पद्धतीने असा लिहितात, तर क्लिअरिंग हा शब्द त्याच भाषेत कसा लिहाल. आता आपल्याला यामधून जर लवकर काहीच आपण आता शीचा आणि ओचा संबंध आपल्याला लवकर लागत नसेल, दूर दूरपर्यंत ओ याचाही संबंध लवकर सापडत नाही, तर मग अशा वेळेस आपण काय करायचं, जर संबंध लागत असेल त्यावेळेस अनुक्रमांक लिहून घ्या. बरोबर आपल्याला कोणाचा ना कोणाच्या अक्षराचा संबंध लागतो. आपण प्रत्येकाचा लावीत बसण्यापेक्षा आपण क्रमांक लिहून घ्यायचे सुरुवातीला सर्व. आता सीचा क्रमांक किती आहे 3 आहे, ओचा किती आहे ओचा 15 आहे, यूचा किती आहे 21 आहे, एनचा किती आहे 14, टी 20, ई 5, आर 18, एस 19, तसंच आता ओचा 15, ओचा आपण इथं लिहू ओचा 15, व्हीचा व्ही आहे 22, पी आहे 16 आणि डी आहे 4, आर आहे 18, क्यू आहे 17, डी आहे 4 आणि एस आहे 19. आता क्रमांक तर आपण लिहिलेले आहेत. आता क्रमांक लिहिल्यानंतर आपल्याला थोडासा संबंध सापडतोय पहा, लक्षात घ्या संबंध कसा. सी आणि डी चा एक संबंध सापडतोय पहा. सी आणि डी मध्ये जर विचार केला तुम्ही, सी आणि डी चा जर विचार केला तर पहा +1 ने वाढ झालेली आहे, +1 ने. त्याच पद्धतीने तुम्ही आता सी आणि डी मध्ये नंतर पहा ओ आणि पी मध्ये जरी पाहिलं तर +1 ची वाढ आहे पहा, ओ पी. तसंच यू आणि व्ही मध्ये सुद्धा वाढ आहे. तसंच एन आणि ओ मध्ये सुद्धा 1 ची वाढ आहे पहा. म्हणजे आपल्याला एक गट सापडलेला आहे. सापडला की नाही आपल्याला हा एक गट, या गटाचा आपल्याला संबंध सापडला. आता तसंच पद्धतीने दुसऱ्या गटाचा सुद्धा संबंध आपल्याला सापडणार आहे. टी आणि एस चा संबंध पहा काय झालेला आहे, -1 झालेला आहे पहा, -1 आहे. ई आणि डी चा संबंध पहा, इथं सुद्धा -1 झालेला आहे. 18 आणि 17 म्हणजे आर आणि क्यू चा संबंध पहा, इथे वजा झालेला आहे. एस आणि आर चा संबंध पहा, इथे वजा. म्हणजे 2 गट तयार झालेले. आपल्याला एक झालाय +1 चा गट आणि दुसरा झालेला आहे -1 चा गट, बरोबर आहे. मग अशा पद्धतीने 2 गट झाले तर आपण याचे सुद्धा 2 गट करू शकतो पहा. याचे सुद्धा 2 गट तयार होणार आहेत. हा 4 चा गट होईल, हा एक गट तयार होईल पहा. मग अशा पद्धतीने आपण मांडू शकतो. हा 1 नंबरला येणार आहे, हा या नंबरला जाईल, हा इथे येणार आहे आणि हा इथे येणार आहे. ही आकृती काढून घ्या. ही आकृती इथे काढून घेतली की आपल्याला सोपं जातं पहा आणखी. आता ए चा +1 हा गट आहे +1, ए च्या पुढं बी, बरोबर आहे. नंतर ई च्या ई, एफ, एल, एम आणि सी, डी पहा. झाले की नाही आपले तयार.
अशा पद्धतीने आपला अधिक एकचा गट तयार झाला. आता हा कशाचा गट तयार होणार आहे? हा तयार होणार आहे वजा एकचा गट. आपल्याला जी मधून वजा एक म्हणजे मागचा गट कोणता येईल? एफ. एन च्या आधी काय येईल? एम. आय च्या पूर्वी एच आणि आर च्या पूर्वी क्यू. वजा म्हणजे पूर्वी. लक्षात आलं? अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला ही आकृती जशी तशी इथं काढली की आपल्याला लगेच मांडता येते. म्हणजे हे वेगळे प्रकार आहेत पहा, संबंधातले वेगळे प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे संबंध कशा पद्धतीने दाखवलेले असतात. आता पुढे एका सांकेतिक भाषेत SOLID म्हणजे सॉलिड हा इतक्या दिलाय पहा, दुप्पट शब्द आहे. आपण आपल्याला सोडवण्यासाठी एका खाली एक आधीच मांडून घेतलेले आहे. तर त्याच भाषेत वॉटर हा शब्द कसा लिहिला पाहिजे. आता इथे 1 2 3 4 आणि 5 आहेत. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आहेत. म्हणजे एका अक्षरासाठी संबंधामध्ये सांकेतिक भाषेमध्ये 2 अक्षर दिलेले हे तर निश्चित झालेलं आहे. मग आता आपण अक्षरे निश्चित करून घेऊया. बरोबर आहे? अशा एकमेकाला जर 2 अक्षर दिलेले असतील, बरोबर आहे, एका अक्षरासाठी 2 अक्षर दिलेले आहेत. एस आणि WP हे कसे आले? एस पासून WP. एस चा जर विचार केला 1 2 3 आणि 4 अधिक 4 क्रमांकावरती W आहे पहा. आणि पी जो आहे 1 2 3 वजा 3 क्रमांकावर आहे पहा. बरोबर आहे? वजा 3. आता O पासून एस पहा. O पासून 1 2 3 आणि 4 अधिक 4 क्रमांकावर आहे. आणि L पॉवर 1 2 3 वजा 3 क्रमांकावर आहे. बरोबर? म्हणजे अधिक 4 आणि वजा 3 हे सूत्र, हा संबंध आपल्याला इथं लागत आहे. L पासून P पहा, पुन्हा L पासून 1 2 3 4 बरोबर आहे अधिक 4. L पासून I पहा 1 2 3 बरोबर आहे वजा 3. I पासून M पहा 1 2 3 4 अधिक 4. I पासून F पहा 1 2 आणि 3 वजा 3. इथं सुद्धा अधिक 4 आणि वजा 3 याच पद्धतीचा संबंध लागत आहे. मग तोच संबंध आपल्याला इथं जोडायचा आहे. आता त्या पद्धतीने आपल्याला 10 अक्षर शोधायची आहे. ज्याच्यात अधिक 4 आणि वजा 3 असणार आहेत. अधिक 4 आणि वजा 3 अधिक 4 आणि वजा 3 अधिक 4 वजा 3 अधिक 4 आणि वजा 3 या पद्धतीने आपल्याला शोधायचे आहेत. W पासून अधिक 4, W पासून अधिक 4 पहा 1 2 3 आणि 4 वृत्ताकार असते. आपण मागेच पाहिलेला आहे वृत्ताकार 1 2 3 आणि 4 हे येणार आहे. काय येईल? ए. आणि वजा काय येईल W च्या अलीकडं 1 2 आणि 3 टी येईल पहा. ए आणि टी या पद्धतीने आपण 2 अक्षर निश्चित केलेली आहेत. आता ए पासून अधिक 4 1 2 3 आणि 4 ई. आणि ए पासून वजा 3, वजा 3 म्हणजे माग एच्या पाठीमाग 1 2 आणि 3 एक्स. टी पासून अधिक 4, टी पासून अधिक 4 1 2 3 आणि 4 एक्स वजा 3. टी पासून वजा 3 1 2 आणि 3 क्यू. ई पासून अधिक 4 1 2 3 आणि 4 आय आणि वजा 3. ई पासून वजा 3 1 2 आणि 3 बी. आर पासून अधिक 4 1 2 3 आणि 4 फी. आर पासून वजा 3 1 2 आणि 3 ओ. अशा पद्धतीने आपला शब्द तयार झालेला आहे. ATEXXQIBVO. अशा पद्धतीने आपण एका सांकेतिक भाषेमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. पुढचा प्रकार आहे सांकेतिक भाषेमध्ये अक्षरावरून अक्षरच दिलेले असतील तर आपण तो प्रकार पाहिलेला आहे. परंतु आता अक्षरावरून जर अंक दिलेला असेल, अक्षराची सांकेतिक भाषा ही जर अंकामध्ये असेल तर कशा पद्धतीने अंक दिलेले असतात तो सुद्धा एक प्रकार आपण पाहिलेला आहे. जास्त काही त्याच्यामध्ये वेगळा असा बदल नसतो. पहा आता हा शब्द दिलेला आहे आपल्याला जपान JAPA आणि N. हा शब्द कसा लिहिलेला आहे 9 0 15 0 आणि 13 या पद्धतीने लिहिलेला आहे. तर आपल्याला विचारलेला आहे इंडिया हा शब्द कशा पद्धतीने लिहा. बरोबर आहे?
इंडिया हा शब्द कशा पद्धतीने लिहा. तर आता जेचा जर तुम्ही क्रमांक पाहिला तर जेचा क्रमांक आहे 10, एचा आहे 1, पीचा आहे 16, एचा आहे 1 आणि एमचा आहे 14. बरोबर आहे. जर क्रमांक मांडले तर तुमच्या लगेच लक्षात येईल पहा की -1 काय केलेलं आहे, -1 -1 -1 -1 आणि -1 केल्यानंतर बरोबर तुम्हाला खालचं काय आलेलं आहे, उत्तर मिळालेलं आहे, म्हणजेच अंक मिळालेला आहे. म्हणजे दिलेल्या शब्दाच्या दिलेल्या अक्षरांच्या अनुक्रमांकामधून -1 केल्यानंतर आपल्याला समोरची संख्या अंक मिळत आहे. मग आयचा आता किती आहे क्रमांक, आयचा आहे 9, एमचा आहे 14, डीचा आहे 4, आयचा आहे 9, एचा आहे 1. बरोबर आहे. मग करा -1 -1 प्रत्येकामधून -1 केल्यानंतर आपल्याला 8, 13, 3, 8 आणि 0 ही संख्या मिळणार आहे. अशा पद्धतीने इतकं सोप्या पद्धतीने आपल्याला हा संबंध आहे. आपण अशाच अक्षरावरती वेगवेगळ्या प्रकारे कधी बेरीज असेल, कधी वजा असेल, कधी गुणाकार केलेला असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण केलेलं असतं. सर्वात प्रथम म्हणजे अनुक्रमांक जो असतो त्याचा क्रमांक हा यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आपला याच अक्षर आणि अंकाचं जे जुळे आहे त्यावर आधारित जो पुढचा प्रश्न आहे आपला, एका सांकेतिक भाषेत आता हॉटेल हा शब्द दिलाय हा 300, तर त्याच भाषेमध्ये बिओआरी म्हणजे बोर हा शब्द कशा पद्धतीने लिहिलाय ते आपल्याला विचारलंय. आपण मांडून घेऊ पहा. कधी सुरुवातीला तुटक मांडून घ्या, कारण अनुक्रमांक लिहिण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे. आता 300 कशा पद्धतीने ते आपल्याला शोधायचंय. आता आपण अनुक्रमांक घेऊ. याचा अनुक्रमांक किती आहे, याचे आहे 8, ओचे किती आहे, ओचा आहे 15, टी किती आहे, टीचा आहे 20, ईचा आहे 5 आणि एलचं किती आहे, एलचं आहे 12. पाहता दिलेल्या अनुक्रमांकाची काय करा, बेरीज करा. बरोबर आहे. आपल्याला एल बरोबर 300 दिलेला आहे, आपल्याला 300 आणायचे कशा तरी पद्धतीने. आता आपण यांची बेरीज करा. पाहता यांची जर बेरीज केली तर बेरीज किती आली, बेरीज येते 60, 1 15 5 20, 20 20 40, 12 8 20, 40 आणि 20 60. तरी सुद्धा येत नाही. पण आता या 60 लाच आपले अक्षर किती येतं, 1 2 3 4 आणि 5 अक्षर आहेत 5. म्हणून जर 5 ने गुणलं तर आपल्याला 6 पंचे 30 आणि 1 0 300 बरोबर आलेलं आहे. आपण 5 कुठून घेतले लक्षात आलंय का, 5 घेतले. आपली शब्दामध्ये दिलेले अक्षर 5 आहे म्हणून आपण 5 ने गुणलेलं आहे. मग त्या अंकाच्या बेरजेला अक्षराच्या संख्येने गुणलं की आपलं उत्तर येतं. हा संबंध आपल्याला इथं दिलेला आहे. ठीक आहे. यावरूनच आपण याचं सुद्धा काढूया. पहा काही बीचा किती आहे अनुक्रमांक, बीचा आहे 2, ओचा किती आहे, ओचा आहे 15, आर किती आहे, आर आहे 18 आणि ई किती आहे, ई आहे 5. करा यांची बेरीज. यांची बेरीज सुद्धा किती आली, यांची बेरीज आली 18 आणि 2 20, 15 आणि 5 20, 20 आणि 20 40, बेरीज आली 40. आता याला किती गुणावं लागेल आपल्याला, पुन्हा 5 नेच गुणायचं आहे का, नाही. अक्षरांची संख्या किती, 1 2 3 आणि 4 आहे म्हणून 4 नेच गुणायचं. पहा 4 चौक 16 आणि 0 160 म्हणजे BRO बरोबर काय येईल, 100. BORE बरोबर बोर बरोबर 160. अशा पद्धतीने वेगवेगळे संबंध वापरून आपल्याला प्रश्न दिलेले असतात. तर आपल्या प्रश्न प्रकार तिसरा आहे पहा, थोडंसं वेगळा आहे. एका सांकेतिक भाषेत FILE बरोबर 7 4 6 5 आणि आयडियल बरोबर 4 3 5 8 6 अशा पद्धतीने अंक दिलेले आहेत. आता 2 शब्दाचे दिलेले आहेत आपल्याला संबंध आणि त्याच भाषेत विचारलंय आपल्याला DEAF डिफ हा शब्द कसा लिहाय. तर आपण काय करूया, सुरुवातीला कधी एका खाली लिहून घ्यायचे पहा, म्हणजे आपल्याला सोडवायला कधी सोपं जातं. पहा फाईल कसं लिहिलेलं आहे, 7 4 6 आणि 5 अत्यंत सोपं आहे पहा. नंतर आयडियल IDEL कसं लिहिलेलं आहे, हा लिहिलेला आहे 4 3 5 8 आणि 6 आणि विचारलंय आपल्याला DEAF
ए आणि एफ एकदम सोपं आहे पहा. आता लक्षात घ्या. आता इथं ई आहे कॉमन, इथं ई कॉमन आहे पहा. दिलेले अंक आणि अक्षर बरोबर आहेत हे आपल्याला आधी तपासून घ्यायचं पहा. ई आणि हा ई आणि यामध्ये आला ई पहा या शब्दामधला. इथं सुद्धा ईला 5 अनुक्रमांक दिला आणि इथं सुद्धा ईला 5च दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ दिलेली अक्षर आणि क्रमांक हे कसे आहेत क्रमानुसार आहेत, बरोबर आहेत. म्हणजे प्रत्येकाचा जो तो क्रमांक आहे. म्हणजे आता आणखीन जर चेक करायचं तर पहा एल बरोबर काय दिलेलं आहे 6 दिलेलं आहे. इथं सुद्धा एल बरोबर 6 म्हणजे 6 दिलेला आहे पहा. म्हणजे ते बरोबर आहेत. आय बरोबर 4 आहे, इथे सुद्धा आय बरोबर किती आहे 4 आहे. म्हणजे क्रमांक बरोबर आहेत. आता मग डी चा क्रमांक किती आहे, अर्थातच डी चा क्रमांक किती आहे 3, ई चा किती आहे 5, ए चा किती आहे 8, एफ चा किती आहे 7. म्हणजे असे दोन्ही पद आपल्याला फक्त एफ साठी हा शब्द लागतो पहा. एफ चा क्रमांक 7. आपल्याला डी एफ चा क्रमांक सापडलेला आहे 35 87 3 5 8 7. अशा पद्धतीने सुद्धा एकदम सोपे सोपे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात पहा. भाषेमधलाच एक पुढचा प्रकार आहे पहा. आपल्याला जो अक्षर मालिकेमध्ये आपण घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला एक वाक्य रचना दिलेली असते, बरोबर आहे. ती मराठी भाषेमध्ये सुद्धा दिलेली असेल किंवा इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा दिलेली असेल. असं 8वीच्या याच्यामध्ये सुद्धा पोलीस भरतीमध्ये सुद्धा याच पद्धतीने आहे. याच्यामध्ये काही नाही, एकाच पद्धतीने आणि एकाच प्रकारावरचे असतात पहा. हीच आहे फक्त तुम्हाला का 3च वाक्य दिलेले असतात अशाच पद्धतीने दिलेले असतात पहा. फक्त दोन्ही बाजूचे काय होईल शब्द त्यातली घटक बदललेले असतील. सोडवण्याची पद्धत एकच आहे. कशा पद्धतीने सोडवायचं पहा. आता ज्यावेळेस तुम्हाला दिलेले असेल आणि त्याच्यातल्या एका शब्दाबद्दल तुम्हाला विचारलेलं असेल त्यावेळेस काय करायचं पहा. 2-2 वाक्य घ्यायची. काय करायची घेत असताना पहा 1 2 आणि हे 3 जे आहे तर काय करायचं कधी घेत असताना प्रथम पहिल्या 2 वाक्याचा संबंध घेऊ. आता प्रथम 2 वाक्याचा जर विचार केला आपण तर या 2 वाक्यामध्ये जे सामायिक घटक आहे तो सामायिक कोणता घटक आहे तो डुअर हा भाग सामायिक आहे पहा. शोधून घ्या. डुअर हा भाग सामायिक आहे, हा शब्द सामायिक आहे. म्हणजे याचा अर्थ डुअर साठी कोणता शब्द आपल्याला दिला असणार आहे या दोन्ही मध्ये जो सामायिक आहे तो डुअर साठी असणार आहे पहा. आधी सामायिक शोधून घ्या. म्हणजे याचा अर्थ हा डुअर साठी आहे. जे ओ हा डुअर साठी दिलेला आहे याचा अर्थ. आता काय करा, आता डुअर गेला. आता आपल्याला काय करायचं इज. आता शेवटचे 2 वाक्य पहा. आता खालचं दुसरं आणि तिसरं सेंटेन्स पहा. दुसऱ्या आणि तिसऱ्या सेंटेन्स मध्ये काय सामायिक आहे हा इज पहा, बरोबर आहे. आपण चौकन करून मध्ये लक्षात येईल पहा. इज हा सामायिक आहे, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सामायिक काय आहे पी ए, बरोबर आहे. पी आणि ए हा सामायिक घटक आहे. म्हणजे याचा अर्थ इज या शब्दासाठी पी आणि ए दिलेला आहे, बरोबर आहे. आता काय राहिले आपल्याला विचारलेला आहे क्लोज. आता या दुसऱ्या वाक्यामध्ये फक्त क्लोज हाच शिल्लक राहिलाय आणि द एम ए एवढंच शिल्लक राहिलंय. म्हणजे याचा अर्थ क्लोज या शब्दासाठी काय विचार दिलेला आहे आपल्याला एम ए दिलेला आहे पहा. अशा पद्धतीने या प्रकारचे प्रश्न आपण सोडवायचे असतात. हॅलो फ्रेंड्स, आय होप की तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. कारण सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला या चॅनलवरती पडलेले सर्व व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत आणि बाकीचेही आपल्या बुद्धिमत्ता जनतेच्या प्लेलिस्टमध्ये आहेतच. व्हिडिओ सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ते सगळे ओपन होणारच आहेत. तरी आपल्याला नवीन येणाऱ्या प्रत्येक घटकावरल्या व्हिडिओ लेक्चरसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. आता आपला जो प्रकार आहे आता अक्षर मालिकेतला एक वेगळा प्रकार आहे. हा सुद्धा आपल्याला विचारला जातो पहा. बऱ्याचशा प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास विचारलेला हा एक प्रश्न आहे पहा. म्हणजे तुमची कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्यामध्ये हा प्रश्न अशा प्रकारचा आहेच आणि याला सोडवण्याची समजा एकच पद्धत आहे पहा. आता काय असतं पहा, दिलेल्या याच्या रिकाम्या जागी आपल्याला योग्य समूहाचा पर्याय याच्यामधून निवडायचा असतो. पण आता कशा पद्धतीने गट असतात, काही केले तरी याचे 3-3चे गट, 4-4चे गट, 5-5चे असे गटच असतात. परंतु ते गट कोणते आहेत हेच आपल्याला शोधणं थोडंसं अवघड असतं पहा. आता एक गट शोधायचे कसे थोडस जर आपण लक्षात केलं पहा. आता बी ए आणि बी आणि ए. आता एक लक्षात घ्या, या दोन्हीच्या याच्यावरून आपल्या एक लक्षात आलेलं असेल इथं की काय होतं बीच्या पूर्वी
सुद्धा ए आहे आणि बी च्या नंतर सुद्धा ए आहे पहा. अशा पद्धतीने आपल्याला एक सापडतं बी च्या नंतर सुद्धा ए आहे म्हणजे आपल्याला इथं सुद्धा आपण काय वापरू शकतो ए आणि इथं बी च्या पूर्वी आहे म्हणजे इथं सुद्धा काय वापरू शकतो आपण ए. बरोबर आहे. मग आपल्याला एक गट इथं तयार झालेला लगेच दिसतोय पहा बी ए बी म्हणजे बी ए आपल्याला बी ए आणि ए बी अशा पद्धतीने एक गट तयार झालेला आहे पहा. बरोबर आहे. मग आता बी इथं सुद्धा एक गट तयार झाला मग पुन्हा बी ए बी पहा गट तयार झालेले आहे पहा बी ए बी ए बी अशा पद्धतीने मी तुम्हाला फक्त एक साधी ट्रिक्स सांगितलेले आहे जे दिलेले असेल त्यावरून आपण सोडू शकतो. मग आपल्याला काय कळलेलं आहे इथं ए घ्यावं लागेल आपल्याला बी ए बी आणि ए. मग आपलं उत्तर काय आलेलं आहे पहा ए बी आणि ए. कशात आहे आपलं पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. आपल्याला गट नाही काढायचा त्याच्यातून लक्षात घ्या. आता पहा त्याच प्रकारामध्ये दुसरं एक आहे पहा पुन्हा एक सांगतो एक सूत्र. आता आपल्याला इथे दिलेलं यू च्या पूर्वी विचारलं आहे डब्ल्यू च्या पूर्वी आहे एक्स च्या पूर्वी आहे तर लक्षात घ्या डब्ल्यू च्या पूर्वी यू आहे डब्ल्यू च्या पूर्वी यू आहे हे मात्र निश्चित झालं की डब्ल्यू च्या पूर्वी काय असणार आहे यू असणार आहे. बरोबर आहे. आपल्याला यू सापडला डब्ल्यू च्या पूर्वी यू आहे हे तर आपल्याला निश्चित झालेलं आहे. आणि यू च्या पूर्वी काय आहे एक्स आहे यू च्या पूर्वी काय आहे एक्स आहे इथं दिसतंय पहा आपल्याला. त्यावरून एक अंदाज आपण काढलेला यू च्या पूर्वी काय असणार आहे एक्स आहे आपण तो अंदाज काढलेला आहे. आणि एक्स च्या पूर्वी काय आलंय मग डब्ल्यू आहे एक्स च्या पूर्वी काय आहे डब्ल्यू आहे. या ठिकाणी पहा एक्स च्या पूर्वी काय आलंय मग डब्ल्यू हे आपण मांडलेले आहेत पहा. बरोबर आहे. आता आपला गट तयार झालाय का पहा हा एक पहा डब्ल्यू एक्स यू डब्ल्यू. बरोबर आहे. पुन्हा पुढचा डब्ल्यू एक्स यू डब्ल्यू हा गट तयार झाला डब्ल्यू एक्स आणि यू डब्ल्यू हा आपला तिसरा गट तयार झालेला आहे. अशा पद्धतीने बरोबर आपले गट तयार झालेले आहेत आणि आपल्याला एक्स एक्स यू डब्ल्यू पर्याय क्रमांक तिसरा आपलं उत्तर आहे. पहा अशा पद्धतीनं आपण या प्रकारचे उदाहरणं सोडवायचे आहेत. आपण अक्षर मालिकेचे जे 1, 2, 3 आणि 4 भाग पाहिलेले आहेत जवळजवळ 4 तासाचा हा आपला अक्षर मालिका हाच एक घटक झालेला आहे. आपण शक्यतो सर्व प्रकारचे प्रश्न आणि सर्व प्रकार आपण या भागामध्ये अक्षर मालिकेचे नक्की सोडून घेतलेले आहेत. तरी तुम्ही सर्वांनी कंप्लीट हे 1 ते 4 भाग पहा. आपल्याला नक्कीच अक्षर मालिकेचा कोणताही प्रश्न अडचणीत येणार नाही कोणताही प्रश्न अडणार नाही आणि स्पष्टीकरण अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये ट्रिक्स मध्ये आपण सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक 1 ते 4 भाग नक्की पहा.